नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ते काय आहे, मी 2 दिवस बाहेर गावी गेली होती, त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकली नाही, तर माफ करा. बाप रे बाप, किती पाऊस आला. खूप जिकडे तिकडे पाऊस आला. पूर पण आला. माझी खूप इच्छा होती की आपण पूरवर व्हिडिओ बनवायचे, झडीचे दिवस या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे, परंतु मी बाहेर गावी असल्यामुळे ते शक्य झाले नाही. जर तुम्हाला वाटत असेल की झडीचे दिवस आणि पूर या 2 टॉपिकवर व्हिडिओ बनवले पाहिजे शांताताईंनी, तर कमेंट्समध्ये सांगा, तसं मग मी बनवणार नक्की. चला तर, आज गुरुपौर्णिमा आहे, तर ह्या टॉपिकवर आज मी व्हिडिओ बनवते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आखाडीचा सण करतात, तर त्यावरती पण मी व्हिडिओ बनवणार आहे. चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला. आणि हो, फक्त 19,400 सबस्क्रायबर्स झालेले आहेत आतापर्यंत, तर पटापट तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. आपला परिवार लवकरात लवकर वाढला पाहिजे. 50,000 सबस्क्रायबर्स झाले पाहिजे, 1,00,000 सबस्क्रायबर्स झाले पाहिजे. ते सगळं तुमच्या हातामध्ये आहे. तर मी तुम्हाला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी हात जोडून प्रार्थना करते की जास्तीत जास्त व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. कुठं ठेवलं झाडू तर माहित नाही सोनूनी पण. सोनू, ए सोनू, काय झालं मम्मी? अरे झाडू कुठे ठेवला, दिसून नाही राहिला ना. सगळं इकडे तिकडे बघितली, दिसत नाही. तू काल सायंकाळी झाडला होता ना? हो, झाडलं होतं मम्मी. कुठं ठेवलो मलाही आठवण नाही आहे मम्मी. का बाबा, जिथली वस्तू तिथं ठेवायची ना. कुठं लक्ष राहते तर माहित नाही. मोबाईल मध्ये लक्ष असेल तुझ्या. का मम्मी, कुठं मोबाईल बघतो तर मी? मोबाईलही तर नाही घेऊन देत मला. माझ्याकडे मोबाईलही नाही आहे, भाऊ जवळच आहे. आहेत ना घरी 2 मोबाईल, 17 मोबाईल कशाला पाहिजेत? का मम्मी, सगळ्यांजवळ मोबाईल आहे, माझ्याजवळच मोबाईल नाही आहे. घरचा मोबाईल आहे तो, ये पडते ना तुझ्या कामामध्ये. तो मोबाईलचं भाषण राहू दे, माझ्याकडे नको सांगू आता. झाडू कुठं आहे ते सांग. बघतो कुठं ठेवलं तर. बघ बाबा पटकन. झाडायचं आहे, झाडून काढायचं आहे, पोचा लावायचा आहे, सारवण आहे करायचा. सणाचा दिवस आहे आज. सोनू, आज काय आहे माहित आहे तुला? नाही ना मम्मी. वा रे वा. आज काय आहे माहित नाही आहे तुला? मग गुरुपौर्णिमा आहे आज. अबे यार, विसरलो होतो मी तर आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून. आई नमस्कार करतो. यशस्वी भव बेटा, यशस्वी भव, सुखी राहा. ते बघ तुझे बाबा आले. बाबा नमस्कार करतो. आयुष्यमान भाऊ बेटा. पप्पाजी, गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हा, थँक्यू बेटा. तुला पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. असा गुरुपौर्णिमा आहे म्हणून पाया पडलं हो ना? हो पप्पाजी, आई वडील म्हणजे प्रथम गुरु. हो, ते तर आहे म्हणा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या मुलांनी आपल्या आईवडिलाचे आधी चरण स्पर्श केले पाहिजे, कारण की पहिला गुरु हा आपला आई वडील आहे. अगदी बरोबर म्हणला सोनू तो. मम्मी, मी भाऊला सांगून येतो की आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून. अरे माहित आहे त्याला. त्या पाया पडून पण झाल्या त्याच्या. भैयाचा नमस्कार पण करून झाला का? हो, उठता बरोबर. सोनू मागे राहिला नाही का पप्पाजी, हसून राहिले माझ्यावर तुम्ही? माझ्या लक्षातच नाही. काही नाही होत ना, आता पडलं ना पाया, झाला. आता का सकाळच आहे ना, आता किती वेळ झाला? फक्त 1 तास झाला उठलो तर आपण. तरी पण मला आधी पाय पडायचे होते. भाऊला म्हणतो मी, शहाणाच आहे भाऊ तर. अरे सोनू, का मम्मी? आधी झाडू बघ कुठं आहे ठेवला तर. जा आण, लवकर आण. अरे हो, झाडू शोधायचा राहिला. बघतो मम्मी मी कुठं ठेवलं तर. आजी गुड मॉर्निंग. बापा पांडू, आज लवकर उठला ना तू तर. आजी मी गुड मॉर्निंग म्हणलं ना तुला, तू पण मला म्हण ना गुड मॉर्निंग. उठ बापा, तो तसा मला म्हणता नाही येत. आजी येते ना, येते. म्हण बरं, म्हण. गुड बुध. हट आजी, गुड म्हण. गुड गुड. आजी म्हणता आला. आता मॉर्निंग म्हण. मॉर्निंग. मोविन. हट आजी, मोविन नाही, मॉर्निंग. मॉर्निंग म्हण. अरे बाबा, नाही येत ना बेटा मला म्हणता तो तसा. येते ना आजी, का माहित नाही. एक वेळ म्हण आजी, एक वेळ. मॉर्निंग. मॉर्निंग. बघ, हसला ना माझ्यावर. नाही आजी, नाही हसत. आजी चल का माझ्यासोबत? कुठं? आजी चल ना दुकानामध्ये. अरे बाबा, उठता बरोबर दुकानामध्ये चालला का? ब्रश वगैरे झाला तुझ्या? नाही आजी, ब्रश व्हायचा आहे. मग दुकानात कशाला चालला? ब्रश वगैरे कर बेटा आधी. आजी मला नारळ घ्यायचा आहे ना, म्हणून. नारळ घ्यायचा आहे? कशासाठी नारळ लागते तुला? आजी शाळेमध्ये न्यायचं आहे ना नारळ. आज ते व्यासपूजा आहे ना. पाटीपूजन आहे का आज? पाटीपूजन नाही आजी, व्यासपूजा. व्यासपूजा. अरे पाटीपूजनच म्हणतात त्याला, व्यासपूजेला. उठ आजी, व्यासपूजा आहे, गुरुपौर्णिमा म्हणतात अजून. जा बरं आपल्या पप्पाला विचारशील. पप्पाजी म्हणा पाटीपूजन म्हणजे काय होते म्हणा. अरे तुझ्या पप्पाही नेत होता पहिले नाही का, नोटबुक वगैरे नाही राहत होते. आता इकडे गाण धुता नाही येत तर नोटबुक आणा म्हणतात. पाटी राहत होती आधी, पाटी. मग त्या पाटीवर ओम काढत होते.
आणि त्याची पूजा करत होते. तर पाठीपूजन म्हणतात त्याला. हो आजी, आम्ही पण नोटबुकमध्ये ओम काढतो, मग पूजा करतो त्याची. हो तोच. हां बरोबर आहे, आज आहे नाही का. पांडू, आपल्या आईवडिलाचे पाया पडला का तू? नाही ना आजी, कशाला लागू, मी एकही दिवस तर नाही लागत. नाही बेटा, आज ते का म्हणला तू, गुरुपौर्णिमा म्हणला ना. हो आजी, आज गुरुपौर्णिमा आहे. शाळेत तुला सांगत नाही का? पहिला गुरु कोण आहे तुझ्या, सांग बरं. आमच्या अंगणवाडीच्या बाई होत्या पहिल्या गुरु. हो त्या तर होत्या, पण त्याच्याही आधी कोण होत्या तुझ्या पहिल्या गुरु? हट आजी, मी शाळेत गेलोच नाही ना, अंगणवाडीतच गेलो मग. अरे बाबा, आपले आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत, त्यांना आधी वंदन करायचं. जा पाया पडून ये आपल्या आई बाबाच्या. अरे रे पांडू, माझे पाय कशाला पडते? जा आपल्या मम्मी पप्पाचे पाय पड. आजी, तू पण माझी गुरु आहे ना, तू मला शिकवते ना. हा, आयुष्यमान भव बेटा, यशस्वी भव. जा आता आपल्या मम्मी पप्पाचे पण पायाला. हो आजी. आणि पांडू, तू ब्रश कर, आंघोळ बिंघोळ कर, तयारी कर शाळेची. मी आणून देते घेऊन दुकानातून नारळ. आजी ना, अजून ते फुलं बिलही लागतात ना. हो फुलंही आणून देते. तुझ्या आंघोळ बिंघोळ कर. ठीक आहे आजी. पांडू, तुझ्या मम्मीला विचार, कापूर गिपूर आहे का त्या घरी, कापूर अगरबत्ती पुडा वगैरे. हो आजी, विचारतो. जा पटकन विचार, नाही असेल तर मग आणावं लागेल ना. हो आजी, हो आत्ता जातो ना, विचारतो. माझा महेशही पाटीपूजनच्या दिवशी, आई मला नारळ पाहिजे, तर मला अगरबत्ती पुडा पाहिजे, तर मला कापूर पाहिजे. बापा मोठा राहत होता माझ्या महेशचा पण. अहो सिटीला आवाज नाही दिले का? रात्रीच मार म्हणत होती, मम्मी मला लवकर उठवशील, मम्मी मला लवकर उठवशील. आणि आता उठवत आहे तर उठत नाही आहे ना, काही नाही. झोपू दे ना, तर नाही उठत आहे तर. अहो आज व्यासपूजा नाही आहे का? रात्रीच तर म्हणत होती मला नारळ पाहिजे, तर कापूर पाहिजे, तर अगरबत्ती पुडा पाहिजे. आणि पहा ना, आज उठत नाही आहे. घेऊन काम नाही दिली मग? अहो माझा स्वयंपाक बिंपाक करायचा होता, आणि सिटी म्हणे मी जातो म्हणे, पैसे दे म्हणे. पाऊस येत होता तर मी म्हटले नको जाऊ, पप्पाजी उद्या सकाळी आणून देतील म्हटले. जा बरं, आणून द्या नारळ, मिठाई आणि कापूर वगैरे आणून द्या. शाळेमध्ये नेईन म्हणत होती. हो जातो. आणि नोटबुक मध्ये ओम वगैरे काढायचा असेल ना? अहो झाला, तिनेच काढलं रात्री. मम्मी म्हणते मी ओम काढतो म्हणते. काढलं, छान काढलं मस्त. असं का? आणि त्या पुड्या बिड्या आहेत? राहू द्या पुड्या बिड्या, फक्त नारळ ना ह्याच्या ना मिठाई. जा तुम्ही दुकानामध्ये जा बरं, मी उठवते सिटीला. मम्मी मला उठवली जाऊन नाही, तुला म्हटली होती ना लवकर उठवशील म्हणून. अरे बाई सिटी, असं उठता बरोबर रडायचं नाही. बघा ना पप्पाजी, मम्मीला म्हटली होती मी मला उठवशील म्हणून. शाळेमध्ये जायचं आहे ना, व्यासपूजा आहे. ओ बाई, उठवली ना, 2 वेळा उठवली, उठत नव्हती ना, मी काय करू? विचार का पप्पाजींना, शहाणी कुठली नाही तर. काही पण सांगते, उठवली तर नाही. पाहा आता, नाही उठवली म्हणते मग. पटकन ब्रश वगैरे कर, नाही झालाय उशीर. पप्पाजी नारळ आणले? नाही, आता जातो मी दुकानामध्ये, घेऊन आणतो नारळ, अजून मिठाई, अजून काय लागतंय? कापूर आणि अगरबत्ती. हा, आणून देतो. कापूर, अगरबत्ती, नारळ, अजून मिठाई. हो पप्पाजी. मम्मी दे ना ब्रश, लवकर दे ना मम्मी. हो ना बाबा, देते ना, सगळं हातामध्ये द्यावं लागते हिच्या. झाले शांतताई काम? हो बाबा, आता सडा सारवण, फरची पुसणं, भांडे कुंडे झाले. आता आंघोळ वगैरे व्हायची आहे. तुझे झाले असतील कामं नाही ललिता? हो झाला, पाय वगैरे सगळा धुवून झाला. का बनवून राहिलं तर मग आकाडीच्या? आता आकाडीला का बनवायचं आहे? पुरणपोळी, पुऱ्या, भजे, थोड्याशा चकल्या बनवीन म्हणते. हे मुलं चकल्या बनवून राहिले. तू का बनवून राहिली तर ललिता? मी पण पुरणाची पोळीच बनवीन म्हणतो, तर डाळच नाही आहे म्हणून आली तुमच्या इथं. चण्याची डाळ आहे का तुमच्या इथं? असेल तर 1 किलो दिले असते. नाही हो ललिता, नाही आहे चण्याची डाळ. अर्धा किलो पण नाही आहे. नाही ललिता, विकायचीच नाही आहे ना, जास्त आहेच नाही. हां, म्हणत असेल तर थोडाशी देते बापा, वाटल्यास तर देऊन द्या मग चण्याची डाळ 1 वाटी. होते 1 वाटीचे भरपूर पोळ्या होतात पुरणाच्या. 2 तर जण आहोत आम्ही. हो होतात ना. हा चिकू आलाच नाही ना बापा यावर्षी, उन्हाळ्यामध्ये त्याला सुट्ट्या नाही मिळाल्या का? मागे दिसला होता, 4 दिवसच राहिला असेल ना. हो आला होता मागे, मग गेला ते क्लासेस लावला त्याने. ते क्लासेस केल्यावर जाऊ वगैरे लवकर भेटते म्हणे, तर लावला आहे. हो का, चांगला आहे ना. मग माझा विचार नव्हता पुरणाच्या पोळ्या बनवायच्या, पण हे चिकूचे बाबा म्हणतात बनवायच्या नाही तर का. तर आता पहिला सण आहे आकाडी. शांतताई, आता तर सण तेव्हाराला सुरुवातच झाली. आता पण 15 दिवसात, 8 दिवसात सण येतात की नाही. तर आता 15 दिवसात जिवती, मग नागपंचमी, मग राखी. सगळ्या सणाला बनवाच लागते ना, काही बाई थोडा. हो बनवा तर लागते म्हणा, सण तेव्हारालाच बनवते ना माणूस, असा कोण बनवते. आता मी पण आंघोळ गिंगोळ करते आणि लवकर स्वयंपाक मांडते. तिकडे ताट नेतात ना मग मातामाईकडे. तुमच्या इथून नाही जात का ताट? जाते ना, नेतात. वर्षातून एकदा तर न्यावं लागते मातामाईजवळ ताट. नेतात.
शांतताई, माझ्या माहेरी तर बायाच नेतात बापा ताट देवीजवळ. हो, कोणत्या कोणत्या गावी नेतात, बाया नेतात ताट. आता आपल्या गावची माता माय दूर आहे ना, लांब आहे, म्हणून आता आपण नाही नेत. हा, नाही पण इथं कुठं बाया नाही नेत, माणसंच नेतात ना. हो, आता प्रत्येक गावची वेगवेगळी चालरीत राहते. द्या ना ताई पटकन. नाही तर हे म्हणतील गेली तर पक्कीच लटकली म्हणतील तिकडे. घरीच आहेत का बाबराव भाऊ? हो, आज आता आखाडीची सुट्टी आहे ना त्यांना पण. हो का, चल देते. किती पाहिजे तर सांग बापा. वाटीभर द्या ना, जास्त नाही, मग घेतली की आणून देईन वापस. ताई, ताई, शांताताई, ये ना कोण ताई, इकडे ये, मागेच आहे. बापा ललिताबाई कशासाठी आल्या का? हो, कामच होता कोणता म्हणून आले. हो का, तू येशील, तुझी बहीण आहे तर? माझी बहीणच आहे तर मी नको येऊ का? मी कुठं नाही म्हणत आहे बाबा. बस ना, ये ना कोणता, बस ललिता, बस ना. नाही बाबा शांतताई, मी बसत वगैरे नाही. द्या पटकन माझा सामाईन, मला जाऊ द्या. कोणता, बस बाबा तू. नाही ललिता ताई, मी पण बसायसाठी नाही आली. सणाच्या दिवशी का बसायला वेळ मिळते का? बसायसाठी नाही आली तर का मागायसाठी आली बाबा? मी मागायसाठी आली शांतताईच्या इथं. नाही, काही मागायसाठी वगैरे नाही आली. गोडनिंबाच्या पाल्यासाठी आली मी. उंच झाड आहे, आताही नाही पुरत माझ्या. का बनवून राहिली तर कोणता? का ताई, माझी तर इच्छाही नाही आहे. हे पोरीबारी घरी नाही आहेत ना, काही बनवशा नाही वाटत. पागल आहे का? आता मुली घरी नाही आहेत म्हणून काहीच नाही बनवशील का? सण तेव्हाराला तर बनवा लागते बाबा. आता त्या दिवशी गुड्डी गेली होती तर चकल्या वगैरे बनवली होती. तर ते गुड्डीसाठी बनवली होती. आज आता आखाडीचा सण आहे, देवीजवळ ताट न्यावं लागते, माता माईजवळ. तर मग देवीसाठी तर बनवा लागते ना, असे तर आपण बनवतो आपल्यासाठी. आणि का देवी खाते का? आपणच खातो. आईची इच्छा आहे, खूप दिवस झाले बोंड बनव म्हणून, तर आता थोडासे बोंड बनवते आणि भजे आणि पुऱ्या, बस, मग काही नाही बनवत ताई. होते एवढाही बनवली तरी खूप होते. पापड बिपड तळून टाकशील झाला. विशाल कुठं आहे? पाला तोडून मागीन म्हणत होती. मगाशीच तोडून मागितले मी, आहे घरी तोडलाच आहे, तिथलाच घेऊन जा. शांतताई, मला देऊन द्याल बा थोडासे 4-5 पानं. हो, आहे ना, आहे, घेऊन जा तू पण. शांता, झाला का स्वयंपाक? सुरू आहे ना, होईल आता अर्धा तासामध्ये होऊन जाईल. लवकर कर ना अयोध्याच्या. देवीजवळ न्यावं लागते ना, माता माईजवळ. हो, करते ना, करते. तुम्ही आणले का नारळ बिरड घेऊन आणले? अरे, नारळ बोलवली नाही का सोनूकडे? नाही बोलवली. तुम्हाला सांगितली होती तरी घेऊन आणाल म्हणून. का शांता, कधी सांगितली मला तू? तुम्हाला नाही सांगितले का? कोणाला सांगितले तर मी? काय यादच कमी झाली का तुझी? काय सोनू गिनूला सांगितली असेल, आणलं असेल, तोही आणेल ना, मी आणेन, मग डबल होते. डबल होतील तर काय झाला, आता पाजी होती येते, मग नागपंचमी येते, लागतेत ना नारळ. जा आणून घ्या नारळ, पुड्या, अगरबत्ती, कापूर. अरे पाठव ना, सोनूला पाठव ना, आताच वावरातून आलो. नाही आहे ना सोनू घरी. जा ना, का दुकानामध्ये जायला थकवा येते का? अरे आता थोडा वेळ आराम करतो म्हटलं, मग अजून तिकडे नैवेद्य न्यावं लागेल ना. जा पटकन आणा. मग ते रमेश भाऊ वगैरे येऊन जातील, मग तुमच्या आणूनच नाही होईल. आणतो बाबा, आणतो. तू पटकन ताट तयार ठेव. आताच फोन आला होता रमेशचा, तर मी म्हटलं आता अर्धा तासाच्या नंतर जाऊ म्हटलं. हो का, फोन येऊन गेला का? दे, आण बरं थैला, आण, जाऊ दे. माझ्या येतपर्यंत पटकन तू नैवेद्याच्या तयार कर. हो ना जी, झाला ना, फक्त भजे बनवायचे आहेत.